तर मंडळी, आता आम्ही निघालो आहोत पंढरपूरला. आता आम्ही पोचलो आहोत आणि पंढरपूरमध्ये विठुरायाच्या नगरीमध्ये तो रस्त्यामध्ये जाता जाता आम्हाला दिसला शिवाजी महाराजांचा खूप सुंदर असा पुतळा, खूप मोठा होता. आणि त्यानंतर गेलो आम्ही रूम बघण्यासाठी आम्ही गेलो होतो पंढरपूरमध्ये श्री गजानन महाराज संस्थानमध्ये, भक्ती निवासमध्ये. तर इथे रूम वगैरे बघितला. रूम सगळे फुल होते, पण साधासा आम्हाला एक रूम मिळाला तर आम्ही बुक केलं. तर सामान वगैरे बॅग वगैरे ठेवून आता आम्ही निघालो बाहेर जेवण करण्यासाठी. तर खूप रात्र झाली होती, खूप लेट पण झालं होतं आम्हाला पोचायला. तर आता आम्ही निघालो आहोत. तर सोबत दिसलं पंढरपूर वारकऱ्यांचं एक सुंदर असं व्यक्तिमत्व इथे उभारलेलं होतं. खूप छान वाटलं बघून ते, आणि खूप असं मस्त वाटत होतं ते खरं तर. त्याच्यानंतर आम्ही गेलो होतो खायला. तर वाटेमध्ये मला दिसलं छोले कुलचे मी कधी खाल्लं नव्हतं, पण मी ट्राय केलं. म्हणजे चला बघूया ट्राय करून कसे लागतात. तर ते ओके होते, खूप म्हणजे वाईट पण नव्हते, पण ओके होते, खूप छान होते. त्याच्यानंतर विचार केला की बाबूला खाण्यासाठी काय घ्यावं. तर बाबूला मॅगी आवडते, तर रुद्रसाठी मॅगी घेतली. मॅगी त्यांच्याकडे रेडी करून घेतली. तर मॅगी रेडी करून घेतली आहे. तर माझ्यासोबतचे फॅमिली मेंबर सगळे चायनीज खाण्यासाठी गेले होते. सगळे चायनीज ते खायला गेले होते. तर मी म्हटले मी छोले कुलचे खाऊन येते, तुम्ही पुढे व्हा. तर त्यांनी सुरुवात केली होती. माझ्यासाठी पण ऑर्डर करून ठेवले होते. आणि ते रुदू पण खूप छान प्रकारे नूडल्स खात होता. तर कधीच नूडल्स त्यांनी खाल्ले नव्हते, पण तो खात होता. तर आता आम्ही सकाळी झोपेतून उठून पहाटे अंघोळ वगैरे करून निघालो विठुरायाच्या दर्शनासाठी. सोबत त्यांना हार फूल वगैरे घेतलं. त्याच्यानंतर गेलो पहिल्यांदा आम्ही चंद्रभागामध्ये तोंडात पवित्र धुतले आणि निघालो. तर सकाळी तिथे पिंगळे सुद्धा भेटले. तर असंच काहीतरी आम्ही त्यांना विचारलं. पिंगळ्यांना ते म्हणतात की सकाळी ते भरपूर काहीतरी खरं सांगतात. त्यानंतर गेलो मंदिरामध्ये गेल्यावर सकाळची काकड आरती सुरू होती, पण तेव्हा देवाला आंघोळ घालायची चालू होती. आंघोळ वगैरे घालून झाली होती, सगळ्यांनी वाट पाहिली. त्याच्यानंतर काकड आरती सुरू झाली. त्यानंतर खूप मस्त वाटलं. कधी असं दर्शन कोणाला मिळालं नसेल, असं दर्शन आम्हाला मिळालं. तर विठुरायाचं दर्शन घेऊन झालं आहे. त्याच्यानंतर आम्ही गेलो बाहेर देवीचा चुडा भरण्यासाठी. चुडा वगैरे भरला, मस्त छान वाटलं. हे असं रेडी करून देतात, ते फक्त देवाच्या इथेच मिळतं. गेलो सगळ्यांनी मस्त चहा घेतलाय गरम. आणि आता आम्ही निघालो आहोत. सगळ्यांनी पॅकिंग वगैरे करून ठेवली होती ऑलरेडी. तर आता आम्ही निघालो घरी जाण्यासाठी. घरी जायला आम्ही विचार केला की आपण ट्रेनने जाऊया, खूप इझिली पडेल आणि खूप आराम होतो. म्हणून आम्ही पंढरपूर रेल्वे स्टेशनवर गेलो, तिकडनं तिकीट वगैरे बुक केले. आता आम्ही निघालो घरी. सो बाय बाय, टाटा.